Hello friends, welcome to this educational video presentation by Mr. Wagumbare SV, Residential High School Shevgaon. In this bridge course for class 9th subject English, we are going to study various activities. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 9वी इंग्लिशच्या या ब्रिज कोर्स म्हणजेच सेतू अभ्यासक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज पाहणार आहोत. या भागामध्ये आपण ॲक्टिव्हिटी 3 पाहणार आहोत. तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला 10 पॉईंट्स 10 भाग पाहायचे आहेत. त्यापैकी पहिला पॉईंट आहे लर्निंग आउटकम्स ऑर कॉम्पिटन्सी स्टेटमेंट्स, म्हणजेच अध्ययन निष्पत्ती. म्हणजेच ही ॲक्टिव्हिटी शिकल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या क्षमता निर्माण होतील याची माहिती या ठिकाणी दिलेली असते. त्यापैकी पहिला पॉईंट आहे टू एनेबल स्टुडंट्स टू स्पीक अँड नॅरेट जोक विथ प्रॉपर इंटोनेशन जेस्चर्स. म्हणजेच विद्यार्थ्याला एखादा विनोद योग्य त्या आवाजातील चढ उतारांच्या माध्यमातून आणि योग्य त्या हातवारे किंवा हावभावातून सांगता आला पाहिजे. दुसरा पॉईंट आहे टू एनेबल स्टुडंट्स टू एक्सप्रेस बोल्डली अँड कॉन्फिडंटली. विद्यार्थ्याला आपले विचार किंवा एखादा विनोद धीटपणाने किंवा आत्मविश्वासाने व्यक्त करता आला पाहिजे, सांगता आला पाहिजे. टू एनेबल स्टुडंट्स टू गेन लीडरशिप क्वालिटीज. विद्यार्थ्यामध्ये नेतृत्व गुण विकसित होणे अपेक्षित आहे. त्यामध्ये पुढे दुसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स ऑर फॅसिलिटेटर्स. म्हणजेच शिक्षक, पालक किंवा सुलभकांसाठी काही सूचना आहेत. पहिली सूचना फॅसिलिटेटर विल चेक प्रोनाउन्सिएशन, इंटोनेशन अँड जेस्चर्स ऑफ स्टुडंट्स. सुलभक, मग ते शिक्षक असतील, पालक असतील किंवा इतर कोणी भावंड असतील. विद्यार्थी एखादा विनोद सांगत असताना त्या विद्यार्थ्याचे प्रोनाउन्सिएशन म्हणजेच त्याचे उच्चार, इंटोनेशन म्हणजे आवाजातील चढ उतार आणि जेस्चर्स म्हणजे त्याचे हातवारे किंवा हावभाव हे तपासतील किंवा त्याची पाहणी करतील. यू विल सुपरवाइज द ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी अँड कंटेंट अँड विल गिव्ह अन ऑपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस द मिनिंगफुल ह्युमर इंडिव्हिज्युअली ऑर इन द ग्रुप. म्हणजेच हे फॅसिलिटेटर किंवा सुलभक विद्यार्थ्याने तो विनोद सांगताना कशा प्रकारची व्होकॅब्युलरी म्हणजेच शब्दसंग्रह, शब्दसंपदा वापरलेली आहे, त्याचं आशय ज्ञान आणि विषय ज्ञान कसं आहे याचं निरीक्षण करतील आणि विद्यार्थ्याला एक अर्थपूर्ण विनोद वैयक्तिकपणे किंवा गटामध्ये किंवा समूहामध्ये सादर करण्याची संधी देतील. यामध्ये पुढे तिसरा पॉईंट आहे इन्स्ट्रक्शन्स फॉर स्टुडंट्स, म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी सूचना. क्रिएट अ जोक मिनिंगफुली बाय यूजिंग गुड व्होकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन्स. विद्यार्थ्यांनी चांगल्या विनोदाची निर्मिती करायची आहे, अर्थपूर्ण अशा विनोदाची निर्मिती करायची आहे आणि योग्य त्या शब्दसंपदेच्या सहाय्यानं व्यक्त करायची आहे. ट्राय टू स्पीक फ्लुएंटली विथ ल्युसिड कन्स्ट्रक्शन्स. विद्यार्थ्यांनी अगदी ओघवत्या भाषेमध्ये बोलायचं आहे आणि स्पष्ट अशा प्रकारच्या वाक्यरचना, अर्थपूर्ण वाक्य त्या ठिकाणी वापरायचे आहे. चौथा पॉईंट आहे लर्निंग ॲक्टिव्हिटी. या ठिकाणी उदाहरण म्हणून एक जोक दिलेला आहे. अ जोक, अ सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क अँड द मॅनेजर आर वॉकिंग टू लंच व्हेन दे फाइंड अन अँटिक ऑइल लॅम्प. दे रब इट अँड जीनी कम्स आउट. द जीनी सेज, I will give each of you just one wish. Me first, says the admin clerk. I want to be in the Bahamas, driving a speedboat without a care in the world. Puff, she is gone. Me next, says the sales representative. I want to be in Hawaii, relaxing on the beach with my personal assistant away from the daily chores of the office. Puff, he is gone. Okay, you are up, the genie says to the manager. The manager says, I want those two back in the office after lunch. तर अशा प्रकारचा विनोद या ठिकाणी होता. त्यानंतर या ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे सॉल्व्ड ॲक्टिव्हिटी ऑर डेमो.
Facilitator will encourage and ask a few students to conduct the demo of the joke listened by playing the role of the 4 characters with natural expressions. या ठिकाणी या जोकमध्ये जे काही 4 पात्र होते, एक जिनी आणि तिघे त्या ऑफिसमध्ये काम करणारे लोक, तर अशा 4 कॅरेक्टर्स पैकी विद्यार्थ्यांना कुठलं तरी एक कॅरेक्टर निवडायचं आहे आणि त्या कॅरेक्टर म्हणजेच त्या पात्राच्या माध्यमातून त्यांना हा विनोद सादर करायचा आहे. मग एखादा विद्यार्थी या ठिकाणी क्लर्क होईल किंवा एखादा जिनी होईल या प्रकारे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा पॉईंट आहे प्रॅक्टिस. यामध्ये काही प्रश्न आहेत, ते प्रश्न नीट समजून घ्यायचे. हाऊ मेनी कॅरेक्टर्स आर इन्व्हॉल्व्ड इन द ह्युमर. ह्युमर मीन्स जोक. या विनोदामध्ये एकूण किती पात्र सहभागी आहेत. सेकंड क्वेश्चन, हू आर द पीपल इन्व्हॉल्व्ड. या विनोदामध्ये सहभागी असलेले लोक कोण कोण आहेत. पुढचा प्रश्न आहे, हाऊ डिड दे मीट जिनी. ते या जिनीला कशा प्रकारे भेटतात किंवा तो जिनी यांना कसा भेटतो. व्हॉट डिड द जिनी अनाउन्स. तो जिनी काय जाहीर करतो. व्हॉट डिड द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क विश. ती ॲडमिनिस्ट्रेटिव्ह क्लर्क आपली कोणती इच्छा व्यक्त करते. व्हॉट वॉज द डिझायर ऑफ द सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह. त्या सेल्स रिप्रेझेंटेटिव्हची काय इच्छा होती की जी त्यानं त्या जीनकडे व्यक्त केलेली होती. व्हॉट डिड द मॅनेजर से. तो मॅनेजर काय म्हणाला. हू वॉज द मोस्ट सेन्सिबल अमंग द 3 एम्प्लॉईज. या 3ही एम्प्लॉईजपैकी किंवा नोकरांपैकी सर्व्हिसमेनपैकी सर्वात हुशार कोण होता. व्हॉट लेसन डू इट टेक फ्रॉम दिस ह्युमर. या विनोदातून आपण कोणता धडा घ्यायचा आहे किंवा या विनोदातून आपण काय शिकायचं आहे. तर अशा प्रकारचे हे सर्व प्रश्न आहेत. त्या विनोदावर आधारित हे सर्व प्रश्न आहेत. विद्यार्थ्यांनी हा विनोद पुन्हा एकदा वाचायचा आहे आणि या प्रश्नांची उत्तरं वहीमध्ये लिहून ठेवायची आहे. ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी ऑर पॅरलल ॲक्टिव्हिटी ऑर रिइन्फोर्समेंट. द टीचर विल इन्स्ट्रक्ट अँड एनकरेज द स्टुडंट्स टू टेल अनदर जोक. म्हणजेच शिक्षक विद्यार्थ्यांना दुसरा एखादा जोक सांगण्यासाठी प्रोत्साहित करतील. फॉर एक्झाम्पल, टीचर सेज, इफ lion is chasing you, what would you do? Student says, I would climb a tree. Teacher says, if the lion climbs a tree, student says, I will jump in the lake and swim. Teacher says, if the lion also jumps in the water and swims after you? Student says, teacher, are you on my side or on the lion's? अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी या एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीमध्ये एक विनोद किंवा एक जोक आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. त्यानंतर या ॲक्टिव्हिटीमधील पुढचा भाग आहे इव्हॅल्युएशन म्हणजेच मूल्यमापन. फॅसिलिटेटर विल चेक फ्लुएन्सी इन द स्पीच, vocabulary, content, intonation and overall effect of the students and will boost their confidence. सुलभक किंवा शिक्षक हे विद्यार्थ्यांनी जोक सांगताना, विनोद सांगताना त्यांची फ्लुएन्सी म्हणजेच त्यांच्या बोलण्यातील ओघवतेपणा तो तपासतील, त्यांची शब्दसंपत्ती तपासतील, त्यांचं आशयज्ञान, विषयज्ञान, त्याचबरोबर इंटोनेशन म्हणजेच त्यांच्या आवाजातील चढ उतार आणि एकंदरीत त्या विद्यार्थ्यांना विनोद सांगितल्यानंतर जे काही वातावरण निर्मिती झालेली आहे याचं परीक्षण करतील आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करतील. यानंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे दीक्षा व्हिडिओ ऑर ई कंटेंट ऑर QR कोड. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला PDF-मध्ये जर काही लिंक दिलेली असेल, दीक्षा व्हिडिओची लिंक दिलेली असेल किंवा ई कंटेंट दिलेलं असेल
तर ही ॲक्टिव्हिटी अधिक चांगल्या प्रकारे समजण्यासाठी विद्यार्थ्यांनी ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ पाहायचा आहे किंवा ते ई कंटेंट अभ्यासायचं आहे. या ॲक्टिव्हिटीमधील शेवटचा पॉईंट आहे माय टेक अवे ऑर टुडे आय लर्न. म्हणजेच या ॲक्टिव्हिटीमध्ये आज मी काय शिकलो आहे हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे. आय हॅव लर्न्ड टुडे दॅट म्हणजेच मी आज असं शिकलो की. पहिला पॉईंट, अ सेन्स ऑफ ह्युमर कॅन इम्प्रूव्ह मेंटल अँड फिजिकल हेल्थ. म्हणजेच विनोद हा आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारवण्यास मदत करू शकतो. अ जोक इम्प्रूव्ज आवर लीडरशिप क्वालिटीज, मोर कंट्रोल ओव्हर अँझायटी. विनोदामुळं आपल्यामध्ये लीडरशिप क्वालिटी म्हणजेच नेतृत्व गुण विकसित होतो आणि आपली अस्वस्थता त्यावर आपण नियंत्रण करू शकतो. ग्रेटर सेल्फ कॉम्पिटन्सी अँड बेटर परफॉर्मन्स इन सोशल इंटरॅक्शन्स. त्याचबरोबर आपण जे काही आपले सामाजिक विचारांची देवाणघेवाण असते त्यामध्ये आपण चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकतो. तर अशा प्रकारे या ॲक्टिव्हिटीमधील हे सर्व 10 पॉईंट्स आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. सर्व पॉईंट्स विद्यार्थ्यांनी वाचायचे आहेत, अभ्यासायचे आहेत आणि त्यानुसार ही ॲक्टिव्हिटी सोडवताना विद्यार्थ्यांनी त्या जोकवर दिलेले आधारित प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि एक जोक त्यांनी आपल्या वहीमध्ये लिहायचा आहे. त्या प्रश्नांची उत्तरं आणि हा जोक हा या ॲक्टिव्हिटीचा त्यांच्यासाठी होमवर्क आहे. धन्यवाद.